लाडक्या बहिणीसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला. 410 कोटींचा निधी बाल विकास विभागाकडे वळवला. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदार यादी अंतिम. निवडणूक आयोगाकडून इलेक्टोरल कॉलेज यादी अंतिम. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते सॉफ्टवेअर कंपनीचं उद्घाटन. अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम. मुख्यमंत्री सहायता निधीतून कोकण विभागातील रुग्णांना मोठी मदत. 7 महिन्यात 2738 रुग्णांना 25,86,00,000 रुपयांची मदत. अमरावतीच्या भूमी अभिलेख कार्यालयामध्ये एसबीची मोठी कारवाई. अधिकाऱ्यांना 50,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं विधान खोटं आणि विकृत. अफजल गुरु शिक्षा प्रकरणावरून पी चिदंबरम यांचा पलटवार. पीएमपीएल अध्यक्षांची ठेकेदारांना तंबी. सेवा सुधारली नाही तर काळ्या यादीत टाकणार. बस कोणाचीही असो ती स्वच्छ, सुरक्षित आणि वेळेवर चालणे आवश्यक. बैठकीत ठेकेदारांना सूचना. अमरावती तहसीलदारांच्या अंगावर ट्रक घालण्याचा वाळू माफियांचा प्रयत्न. हातुर्णा येथील पेढी नदीपात्रातील घटना. आरोपी विरोधात गुन्हा दाखल. 1 मिनी ट्रक जप्त. मुंबईत आजपासून आपली चिकित्सा योजना राबवण्यात येणार. विविध रक्त चाचण्या अत्यल्प दरात करून मिळणार. 100 आरोग्य संस्थांमध्ये योजना पुन्हा सुरू करण्याचा पालिकेचा निर्णय. जायकवाडी धरण 91% भरलं. धरणाच्या 18 दरवाजातून पाण्याचा गोदावरी पात्रात विसर्ग सुरू. धरण परिसरात पर्यटकांची गर्दी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.